तुम्ही जेव्हा rtmu.net या साईटवरती येताल, सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन न करता हे जे फक्त इथे रजिस्टर दिसतंय, तुम्हाला इथून रजिस्ट्रेशन करायचं आहे. यावरती तुम्ही क्लिक कराल. त्यानंतर तुम्हाला ही जी कॉलेजची बेसिक इन्फॉर्मेशन ती फिल करायची आहे. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कॉलेजचं नाव टाकताल तेव्हा कोणताही स्पेशल कोड टाकू नका. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जो मोबाईल नंबर तुम्ही इथे ॲड कराल तो प्रिन्सिपलचाच हवा. त्याच्याशिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकणार. सो नंबर जो टाकताल तो करेक्ट असायला हवा. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट चेक करून हा कॅप्चा आहे तो सॉल्व करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय झाल्यानंतर कॉलेजला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्टर कॉलेजच्या इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर आणि मेल ॲड्रेस टाकलाय तिथे तुम्हाला 2 OTP येतील. ते OTP इथे करेक्ट एंटर करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन करता. त्यानंतर कॉलेज रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यावरती तुम्ही ज्या नंबरने लॉग इन केला आहे तोच नंबर इथे वापस एंटर करायचा आहे. वापस आय एम नॉट रोबोटच्या इथे क्लिक करून सेंड OTP. ज्या नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल. त्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन. व्हेरीफाय आणि लॉग इन झाल्यावरती तुम्ही तुमच्या समोर हे पेज ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला 4 प्रोफाईल आहेत ते तुम्हाला पूर्ण कंप्लीट करावं लागतील. जोपर्यंत तुम्ही हे 4ही प्रोफाईल कंप्लीट करणार नाही तोपर्यंत इथे हे जे क्रॉस साइन आहे तिथे ग्रीन राईट येणार नाही. तोपर्यंत तुमचा डेटा हा युनिव्हर्सिटीला पूर्ण सबमिट होणार नाही. सगळ्यात पहिले कॉलेज प्रोफाईल सबमिट करताना तुम्ही रजिस्ट्रेशनला जो डेटा टाकला इथे जो बेसिक डेटा आलेला असेल. त्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती जोपर्यंत तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करणार नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाऊ नाही शकणार. आणि ही इन्फॉर्मेशन भरत असताना जेव्हा तुम्ही डेटा फिलअप करताल तेव्हा काळजीपूर्वक फिलअप करा, कारण की एडिटचं ऑप्शन हे इनेबल नाही आहे ड्यू टू सिक्युरिटी. कॉलेजची वेबसाईट तुम्ही जेव्हा टाकताल तेव्हा करेक्ट फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे वेबसाईट.
डेटा फिलअप करताना तुम्ही या ज्या नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे त्या करेक्ट फिल कराल, कारण की नंतर हे एडिट होणार नाही. युनिव्हर्सिटी जेव्हा व्हेरीफाय करेल तेव्हा काही चेंजेस असतील तर ॲट दॅट टाइम तुम्ही हे चेंज करू शकणार नाही. त्यामुळे हा डेटा जो सगळा आहे तो काळजीपूर्वक भरा. पूर्ण डेटा एकदा भरलाय का चेक करून घ्या. त्याच्यानंतर हा जो टेक्स्ट बॉक्स आहे, आय कन्फर्म दॅट ऑल अबाव डिटेल्स आर करेक्ट, इथे तुम्ही क्लिक करून सबमिट कराल. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कॉलेज प्रोफाईलवरती ग्रीन टिक मार्क झालेला आहे, म्हणजे डिटेल्स सक्सेसफुली सबमिट झाल्यात. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट कॉलेज इन्फॉर्मेशन वरती जाल, तर कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कमिटी ऍडमिनिस्ट्रेशनचा डेटा फिलअप करायचा आहे. कॉलेजमध्ये जेवढे पण मॅनेजमेंटचे फॅकल्टी मेंबर आहेत, सेक्रेटरी मेंबर, त्यांचा डेटा इथे फिल करायचा. त्यांचा रोल जो आहे इथे प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि मेंबर हे 3 मॅडेटरी आहेत. तुम्हाला हे तिघांचा डेटा पूर्ण करेक्ट फिलअप करावाच लागेल. इथे प्रोफाईल पिक्चर आणि डिजिटल सिग्नेचर ऍड करताना तुम्ही JPG इमेज फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. त्यानंतर एका व्यक्तीचा डेटा ऍड झाल्यानंतर इथे तुम्ही ऍड मेंबर कराल. तर इथे तुम्ही राईट साईडला बघू शकता, आता मी जे एका मेंबरची इन्फॉर्मेशन भरली आहे ती दिसेल. तसं तुम्ही आता दुसरा मेंबर इथे वापस ऍड करा. इथे जी मी इन्फॉर्मेशन टाकते ती फक्त एक्झाम्पलसाठी टाकते. सो तुम्ही तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट टाईप करा. आधी मी प्रेसिडेंट घेतलं होतं, तर आता मी सेक्रेटरी घेईल. अकॅडमिक टीम, त्यांचं स्टेटस ऍक्टिव्ह आहेत की इनॅक्टिव्ह आहे ती करेक्ट डिटेल्स भरा. त्याच्यानंतर वापस इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की चेक करून तुम्ही इथे ऍड मेंबर कराल. तसं इथे तुम्ही बघू शकता, एक मी ऍक्टिव्ह मेंबर घेतलाय, एक इनॅक्टिव्ह मेंबर घेतलाय, ती डिटेल्स इथे तुम्ही बघता. आपण ही डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कॉलेज इन्फॉर्मेशनच्या समोर ग्रीन राईट आलंय, म्हणजे मॅनेजमेंटचा डेटा करेक्ट फिल झालाय. त्याच्यानंतर फॅकल्टी इन्फॉर्मेशन, फॅकल्टी इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही जाताल तर इथे तुम्हाला टीचर्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. टीचर्सची इन्फॉर्मेशन फिल करताना काळजीपूर्वक डेटा फिलअप करायचा आहे, कारण की एडिटचं ऑप्शन सेक्युरिटीमुळे दिलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही जो डेटा फिल करताल तो करेक्ट, आणि जे अप्रुव्हल टीचर आहेत युनिव्हर्सिटीकडून, तर त्यांचाच डेटा तुम्ही इथे फिल करायचा आहे, नॉन टीचिंग स्टाफचा करायचा नाहीये. तुम्ही इथे जेव्हा फॅकल्टी सिलेक्ट करताल, कोर्स सिलेक्ट करा, आणि जर तुमचा जो कोर्स आहे तो या डेटामध्ये नसेल तर युनिव्हर्सिटीला तुम्हाला एक मेल टाकावा लागेल तो डेटा ऍड करण्यासाठी. जी जॉईनिंग डेट आहे ती करेक्ट टाकायची आहे. त्यानंतर जर तुम्ही ज्या फॅकल्टीचं नाव टाकताय तो फॅकल्टी जर प्रिन्सिपल असेल तर या प्रिन्सिपलच्या इथे इज प्रिन्सिपलच्या इथे राईट करून ऍड टीचर करायचं आहे. त्याच्यानंतर असंच सगळ्या टीचर्सचा इन्फॉर्मेशनचा डेटा जो आहे तो इथे फिलअप करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे टीचरचा इन्फॉर्मेशन फिल करताल तेव्हा नेमच्या इथे टेक्स्टच ऍड करा, मोबाईल नंबरच्या इथे न्यूमरिकल व्हॅल्यूज ऍड करा. आणि जेव्हा तुम्ही हा इंडिव्हिज्युअल टीचरचा डेटा इथे फिल कराल तर त्या इंडिव्हिज्युअल टीचर्सला त्यांच्या व्हॉट्सअपवरती जो तुम्ही इथे नंबर टाकणार आहे तिथे त्यांचं क्रेडेन्शियल क्रिएट होईल, आणि इंडिव्हिज्युअल टीचर्सला पण त्यांचं लॉग इन करून त्यांचा प्रोफाईल जो आहे तो पूर्ण कंप्लीट करावा लागेल. इथे इंडिव्हिज्युअल टीचर्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे करेक्टली. जेवढे नंबर ऑफ टीचर्स तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असतील ते इथे बरोबर फिल करायचे. पहिले तुम्ही जो सब्जेक्ट
सिलेक्ट करायचा प्रयत्न करताल तर ते होणार नाही, कारण की कोर्सच्या अंडरमध्येच ते सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे तिथे त्याचप्रमाणे डेटा तुम्हाला दिसेल. इथे बरोबर व्हॅलिड नंबर टाकायचा आहे. ते तुम्ही ऍड टीचर वरती क्लिक कराल तर तुमचा डेटा जो आहे तो सेव्ह होईल. आणि त्याच्यानंतर जो इंडिव्हिज्युअल टीचर्सचा आपण डेटा अपलोड केलाय त्यांना त्यांचं क्रेडेन्शियल क्रिएट होईल आणि त्यांना पण त्यांची प्रोफाईल पूर्ण कंप्लीट करायची आहे. आता इथे दिसतंय प्लीज कंप्लीट द टीचर डेटा. जोपर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअल टीचरचा जो डेटा टाकलाय, जोपर्यंत टीचर त्यांचा इंडिव्हिज्युअल डेटा फिल करणार नाही तोपर्यंत तुम्ही जी फोर्थ ऑप्शन आहे सबमिट टू युनिव्हर्सिटी ते करू शकणार नाही. म्हणून जसं आपण पहिल्यांदा लॉग इन ॲज कॉलेज केलं होतं तसंच तुम्हाला सेम लॉग इन ॲज टीचर करावं लागेल. टीचरची इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इंडिव्हिज्युअल टीचरला इथे लॉग इन ॲज टीचर म्हणून त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे टाईप करून, आणि हा जो मोबाईल नंबर आहे जेव्हा मास्टर डेटा फिल करताना त्या टीचरचा जो मोबाईल नंबर टाकलाय तोच इथे टाकायला हवा. त्याच्याशिवाय जो OTP आहे तो जाणार नाही. OTP केल्यानंतर इथे OTP बरोबर टाईप करा. त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन. व्हेरीफाय आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल इथे डॅशबोर्डच्या खाली जे प्रोफाईलचं ऑप्शन आहे ते इंडिव्हिज्युअल टीचरला हे जसं इथे लॉग इन करून त्यांचं जे प्रोफाईल आहे ते पूर्ण कंप्लीट करावं लागेल. इथे त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप. कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप केल्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, जी डेट ऑफ बर्थ आहे इंडिव्हिज्युअल टीचर्सची ती करेक्ट टाकायची. त्यानंतर जो मेल ॲड्रेस आहे तो करेक्ट टाकायचा आहे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल टीचर्स जो आहे तो त्यांचा त्या ॲड्रेस बरोबर टाकेल. इथे जी मी काही इन्फॉर्मेशन टाकते ती एक्झाम्पलसाठी टाकते. त्यांचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते फिलअप करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. इथे मी एक्झाम्पलसाठी टाकते. इथे जर काही फाईल अपलोड करायची आहे सर्टिफिकेटसाठीची तर त्यांची जी फाईल आहे ती अपलोड करायची. त्याच्यानंतर जर टीचर्सला मोर एज्युकेशन ॲड करायचे असेल तर इथे ॲड मोर एज्युकेशनचं ऑप्शन आहे ते ॲड करू शकता. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन जी आहे ती सेव्ह करून घ्यायची. इन्फॉर्मेशन सेव्ह झाली की कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टीचर डिटेल्स कंप्लीट झाल्या आहेत, ॲडिशनल इन्फॉर्मेशन कंप्लीट झाली. त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे सिग्नेचर अपलोड करायची त्यांची इंडिव्हिज्युअल त्यांनी. त्याच्यानंतर हे जे अप्रुव्हलचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे. जॉईनिंग लेटर. जेव्हा इंडिव्हिज्युअल टीचर्स पण त्यांचा डेटा फिल कराल आणि जी काही इन्फॉर्मेशन टाकताल ती करेक्टच फिल करायची आहे, कारण की सिक्युरिटी कन्सर्न्समुळे इथे एडिट्स ऑप्शन नाही आहे. त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही इथे टाकाल ती करेक्ट टाकायची. इथे मी एक्झाम्पलसाठी तीच फाईल सिलेक्ट करते. त्यानंतर तुम्ही इथे पूर्ण डेटा फिल केल्यानंतर कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप कराल. त्यानंतर अपलोड अँड अपडेट डॉक्युमेंट्स जर तुम्ही कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप.
इथे तुम्ही बरोबर फाईल्स अपलोड करायचे आहेत, त्याच्याशिवाय ते नेक्स्ट होणार नाही. त्यानंतर अपलोड अँड अपडेट डॉक्युमेंट्स. इथे सेटल होत आहे, डॉक्युमेंट्स अपलोड होत आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाले. त्यानंतर कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप. कंटिन्यू टू नेक्स्ट स्टेप झाल्यानंतर इथे ऑफिस डिक्लेरेशन आहे. हे सगळं इम्पॉर्टंटली रीड करून इथे जो टेक्स्ट बॉक्स आहे, आय हेअर बाय सर्टिफाय दॅट आय हॅव रीड अंडरस्टूड ऑल पॉईंट्स अँड डिक्लेरेशन्स, ॲग्री अँड सबमिट करायचं. ऑफिस डिक्लेरेशन सबमिटेड झालेलं आहे, म्हणजे टीचर्सची जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती कंप्लीट झाली आहे. प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली, ऑल डेटा हॅड बीन सबमिटेड टू कॉलेज. आता हा पूर्ण डेटा जसा आपण फिल केला तसं इंडिव्हिज्युअल टीचर्सनी पण त्यांचा डेटा फिल केल्यानंतरच जो मास्टर डेटामध्ये लॉग इन आहे ते कंप्लीट होईल आणि त्यानंतरच जो मास्टर डेटा आहे तो सबमिट टू युनिव्हर्सिटी करता येईल. इंडिव्हिज्युअल टीचर्सने त्यांचं प्रोफाईल कंप्लीट केल्यावरती वापस लॉग इन ॲज कॉलेज करायचं. जो प्रिन्सिपलच्या नंबरने तुम्ही लॉग इन केलं होतं त्याच नंबरवरती एक OTP येईल वापस. व्हेरीफाय अँड लॉग इन. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कॉलेज प्रोफाईल, कॉलेज इन्फॉर्मेशन आपण आधीच भरली होती. फॅकल्टी इन्फॉर्मेशनच्या इथे ग्रीन टिक मार्क आलाय, कारण की सगळ्या फॅकल्टीजने त्याचा डेटा अपलोड केला आहे आणि प्रोफाईल कंप्लीट केली. इथे तुम्ही त्यांचा डेटा बघू शकता. त्याच्यानंतर इथे त्यांचं स्टेटस आणि व्हेरिफिकेशन इथून तुम्हाला अप्रूव्ह करावं लागेल. त्याच्यानंतर ही जी फोर्थ ऑप्शन आहे सबमिट टू युनिव्हर्सिटी, यावरती तुम्ही क्लिक करून हे जे ऑफिशियल डिक्लेरेशन आहे कॉलेजचं हे सगळी इन्फॉर्मेशन केअरफुली रीड करून या चेकबॉक्सवरती क्लिक करून आय ॲग्री अँड सबमिट. त्यानंतर तुमचा कॉलेज डेटा सबमिट टू युनिव्हर्सिटी सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर याच्यानंतरसाठी तुम्हाला जे अप्रुव्हल आणि हे जे सगळे काही टूल्स यूज करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल, कारण की हा जो डेटा पूर्ण फिलअप केलेला आहे तो युनिव्हर्सिटी एकदा चेक करेल, व्हेरिफिकेशन करेल. त्यानंतर तुम्हाला जे अप्रुव्हलसाठी टाकायचं आहे प्रिन्सिपल युनिव्हर्सिटीकडून जे डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचे ते तुम्हाला नंतर यूज करता येईल. तोपर्यंत काही करता येणार नाही या वेबसाईटवरती. आणि जर तुम्हाला काही इश्यू असेल तर या साईटवरती जो मेल ॲड्रेस आहे support@rtminu.net@gmail.com त्यावरती तुम्ही मेल करू शकता. जो सपोर्टसाठी नंबर दिलेला आहे त्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.